आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हा बोल वहिनी. बोल काय बोल वहिनी. तिकडे गेलं की तिकडचं व्हायचं आणि इकडे आलं तरी तिकडचेच विचार. हे काय बरोबर नाही भाऊजी. ते सोडून इतर माणसंही येत मागे, याचा पण विचार करा. काय हो, तुम्हाला घरच्याची आठवण येते का नाही? का विसरलात वहिनीला? अगं खरंच आठवण येते, पण आता मी सध्या अंबिकाला मिळवण्याचे प्रयत्न करतोय की नाही, आणि इतरही जरा काम आहेत म्हणून जरा फोन नाही होतोय. बघा बाबा, आता फक्त मिळवण्यासाठी एवढी धडपड चाललीये तर वेळ मिळत नाहीये. काय मग बाबा, एकदा लग्न झालं तर कोण वहिनी आणि कशाचं काय? हो ना, तुम्ही आणि तुमची बायको एवढंच. नाही ग वहिनी, तू असा विचार करू नकोस बरं. अगदी भाऊजी, मी पण मज्जा करते हो. काय तू पण ना वहिनी. बरं ऐक ना, मला तुला फार महत्वाचं सांगायचं. काय? आज ना, म्हणजे आत्ताच मी जयदेवच्या घरी गेलो होतो. त्याने स्वतः मला त्याच्या घरी बोलावलं होतं. मला वाटलं नव्हतं वहिनी, पण फार लवकर माझी इमेज त्या नजरेत चांगली होते. वा वा भाऊजी, तुम्ही म्हणजे एकदम सुपर एक्सप्रेस मध्येच बसलाय. एकदम फास्ट प्रयत्न चालले ना तुमचे अंबिकाशी लग्न करण्यासाठी. एवढं सगळं सुरूच आहे तर मग तुम्ही राजशिर्केच्या जावळ व्हायला वेळ लागणार नाही, हो ना? हो नक्कीच. बरं, पण यावेळी सगळं सांभाळून बर का. मागच्या वेळी सारखा गोंधळ नको व्हायला. मग आज गेलेला तिथे तर भेट झाली का नाही आमच्या सुनबाईशी? तुला सांगतो, तिथे जाऊन एक गंमतच झाली. अंबिका, कोणी येणार नाहीये आणि आलं ना तरी मी घाबरणार नाही. आता यायच्या आधी निघ. काय करे, मला मारेल ना फार तर घराच्या बाहेर हाकलेली, एवढंच. अंबिका, तुझ्यासाठी मी मार खायला पण तयार. होऊ दे माझं बरं वाईट, कोणाला काय फरक पडतो? तुला फरक पडत नसेल, मला फरक पडतो. मज्जा बर का तुमची भाऊजी. कोणाशी बोलते? शेखर भाऊजी. शेखर, चल निघा. ए, माझ्यासाठी एक अंडा ऑमलेट. निघा. हॅलो. हा शिखर, कसा आहेस बाळा? आई, अगं मी ओके आहे. आणि मी इतकी फोनची वाट बघते, तू मला नाही फोन केलास. म्हणजे आईला फोन करायला वेळ नाहीये आणि वहिनीला फोन करायला वेळ आहे. असं काही नाही आहे, तू काही पण विचार करू नकोस. हा, तसं नाही तर कसं आहे? नाहीतर तू मला फोन केला असता ना. बघ ना शेखर, मी तुझ्यावर प्रेम करायला कमी पडले. अरे, नाहीतर तू मला फोन केला असता, पण तू वहिनीला फोन केलास ना. आई, जगात तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाहीये. ठीक आहे. बरं, तू जयदेवशी बोलला का अंबिकाबद्दल, तुमच्या लग्नाबद्दल? नाही अजून, पण बोलेल लवकरच. आज जयदेवने मला स्वतः त्याच्या घरी बोलावलं होतं. अगं आता आता आमची मैत्री जरा चांगली व्हायला लागली, आणि एवढ्यात परत अंबिकाचा हात मागणं म्हणजे. शेखर बाळा, मला तुझ्यावर विश्वास आहे. तू योग्य तो निर्णय घेशील याची मला खात्री आहे. तू जयदेवला विश्वासात घेऊन अंबिकाशी लग्न करशील, तिला मिळवशील याची मला खात्री आहे. माझा मुलगा हुशार आहे, प्रामाणिक आहे. मी आहे तुझ्यासोबत. तुझ्या प्रयत्नांना यश मिळो हीच माझी इच्छा आहे. आई, मी बोललो ना, तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. अगं मी सावत्र मुलगा असून इतकं प्रेम करते तू माझ्यावर. मला
देवाचे आभार मानायचे आहेत की माझ्या आयुष्यात इतकी चांगली माणसं दिली आहेत त्यांनी. बरं, स्वतःची काळजी घे, वेळेवर जेव. ठेवू मग मी फोन. बाय. सगळं लवकर होईल असं वाटलं होतं, पण शेखर खूप उशीर करतो. मा, या शेखरच्या विश्वासावर बसलो ना तर आपला खूप टाइम वेस्ट होईल. मी काय म्हणते, त्यानं काहीतरी करण्याआधी आपणच काहीतरी केलं तर. नाही माया, जे होतंय आणि जे चाललंय ते चालू दे. शेखर नावाचा प्याद हळूहळू चालवत आपल्याला शेवटपर्यंत पोहोचवायचंय. मला खात्री आहे शेखर जयदेवशी नक्की बोलेल. त्यासाठी आपल्याला थोडे दिवस थांबावं लागेल. आज जयदेव स्वतःहून शेखरला घरात बोलवू शकतो, तर एक दिवस अंबिकाचा हात शेखरच्या हातात नक्कीच दे. आणि हा दिवस यायला जास्त वेळ लागणार नाही. एकदा का ती अंबिका आपल्या घरात आली की आपण रोज बदला घेऊ. हेल्मेटनं आमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून हे रोपटं घेतलेलं. घेतलं तेव्हा एकदम छोटस होत, आता केवढं मोठं झालं. काही दिवसांनी हे भरल, त्याला मंजिरा येतील. हे रोपटं वाढत गेलं, पण आमचं प्रेम मात्र तसंच राहिलं. एक आता घट्ट रोवून ठेवलेल्या दगडासारखं, जे कवाच पुढे सरकणार नाही. अरे देवा, इथलं रोपटं कुठं गेलं? कुठं शोधू मी याला? काम नसताना कोणी इकडचं तिकडं करताना रोपटं कळतच नाही. तिकडे टेबलकडे का बघते. अय आशू, कशाला उगाच नाटकं करायला लागलेस? नाटकी काय त्यात? ते इथं ठेवलेलं रोपटं कुठं गेलं ते बघायला लागले मी. तू पाहिलं काय? अरे देवा, हे घ्या, इथं मी आपलं गावभर शोधत बसले. हे म्हणजे काखेत कळसन गावाला वळसा असल्यासारखं झालं. आणते इकडं, चल. कशाला? कशाला म्हणजे आजीला ते 2 पानं हवेत औषधासाठी, म्हणून घ्यायला आलो. तसं बी आता हे रोपटं कुणाच्या काय कामाचं. दे, आजी वरड्याच्या आत घेऊन जाते. ए आशू, तुला बरं याच रोपट्याची पानं हवीत? हा, जा की तिकडे अंगणात, कितीतरी तुळशी आहेत, त्याची पानं घे जा. चालणार नाही. कसं आहे, हे रोपटं जरा स्पेशली, तुला नाही कळायचं. आणि काय ग, तू कधी येईना झाली? तुझा काही जीव अडकला याच्यात? नाही, हा असं काय नाही. हा नाही ना व, मग आता तर मी हेच रोपटे घेऊन जाणार. आणि इकडं ज्याच्या प्रेमाखातर हे रोपटं प्रेमानं वाढवलंय ना, त्याला जर त्याचं प्रेमच व्यक्त करता येत नसेल तर याच्या एवढी वाईट गोष्ट नाही बघा. वय मग जर एवढंच वाटत असेल ना, तर जा हे रोपटं घेऊन जा त्या माणसाकडं, म्हणजे हेल्मेट कडं, आणि नेऊन दे त्याला. मी का देऊ? ज्याचं प्रेम आहे आणि ज्याच्या प्रेमाखातर हे रोपटं वाढवलंय ना, तिनंच जाऊन त्या माणसाला परत द्यावं. मी कुणाला बांधील नाही, आणि मी कुणाच्या मधलं कबूतर नाही. आण तिकड. आशू, ठेवते खाली. नाही, ए थांब. तू अशी काय वागायलास ग? बरोबरच वागवलोय मी. तूच चुकीचं वागायलाय. मी आधी बी सांगितलं ना, आता बी सांगायलोय. गेलेली येळ आणि चुकलेला निर्णय कायच कामाचा नसतो अंबिका. त्यामुळे येळीच योग्य निर्णय घे.
हे असं मी बोललं ना की प्रत्येक वेळी विचार करत बसायचं. आणि ये रे माझ्या मागल्या जैसे थे. अगं ही येळ काही विचार करायची आहे का अंबिका? ही येळ व्यक्त व्हायची. तू जर काही बोललीच नाहीस तर कसं होईल ग? नंतर आयुष्यभर पश्चाताप करण्यापेक्षा ना आत्ताच जा आणि जयाला सगळं खरं खरं सांगून टाक. ठीक आहे, तू म्हणतीस तसं हे रोपटं मी जाऊन शेखरला देईल, पण एका अटीवर. कसल्या? त्याआधी मी तुझ्या आणि शेखरच्या प्रेमाबद्दल जयाला जाऊन सगळं खरं खरं सांगणार. अगं आशू, तू असं काय करायलेस? तू असं काय बी करणार नाहीयेस. हे बघ, मी तुझ्या पाया पडतो, तू अन्नदादाला काहीच सांगणार नाहीयेस. ठीक आहे, मी पण देत नाही हे रोपटं. तूच जाऊन दे शेखरला. ए थांब आशू. अगं तुला कसं कळत नाहीये? हे जर माझ्या सतत डोळ्यासमोर असलं तर मला लई त्रास होतोय. सारखं हेल्मेटची आठवण येत राहते. ज्या गोष्टी विसरायचा प्रयत्न करते ना त्याच गोष्टी सारख्या सारख्या समोर येऊन राहिले. ठीक आहे, पण हे रोपटं मी एकटी जाऊन देणार नाही. आपण दोघी जाऊ आणि हे रोपटं शेखरला परत देऊ. चल. ओढकासरा घ्या. काय बी मन मला लई भारी वाटायला लागलं. माणसानं कसं माणसासारखं वागलं पाहिजे. आता माणूस म्हटल्यानंतर त्याच्यात चांगली बाजू वाईट बाजू दोन्ही आल्या का नाही? आज पातूर या गावानं आपली वाईट बाजू बघितली, आपला राडा बघितला, तुझ्या उन्हाळक्या बघितल्या, आणि आज तेच अख्खं गाव तुझं हे बदललेलं रूप पण बघणार. आय लव्ह यू. पण नाना, आपण किती बी बदललो, किती बी सुधारायचं ठरवलं, किती बी मोठं झालो, एक गोष्ट मात्र काय बदलणार नाही. कोणची? तुमची भाषा. त्याला काय त्याला काय झालं काय? अहो नाना, आता आपण आधीचे असे कारनामे करणारे गावातले राघव रंगराव राहिलेलं नाही. मग आता आपण बिझनेसमन झालोय. बिझनेसमन. भाषेचा काय संबंध? अहो धंदा वाढवायचा आपल्याला, आणि मोठ्या मोठ्या लोकांबरोबर इथून पुढे डील करावी लागणार आहे. तर तिथं त्यांच्या समोर हे खोया टाळक्याच्या, हे हिंगण मिठ्या मारू काही कानाखाली असलं बोलून चालणार आहे. आपल्याला तिथं अदबीनं बोलायला पाहिजे. येस सर, आम्ही तुमचं काम नक्की करून देऊ, तुम्ही काही काळजी करू नका, काही टेन्शन घेऊ नका. येस सर, असं बोलायला लागणार आहे. काय लेका, जरा कुठं खुट्ट्यातनं वरून स्वतःचा पहिला बिझनेस चालू केला नाहीस तर बाप खटकायला लागला. होय, माझी भाषा खटकायला लागली तुला. उद्या म्हणशील बाप शोभत नाही, घराच्या बाहेर काढा मला, हाकलशील मला. हे बघ, काही झालं तरी रंगराव जेदे याच भाषेत बोलणार. हाय असाच राहणार, बदलणार नाही मी. जा. अहो नाना, बदलायचं नाहीच हो, असंच राहायला पाहिजे. जरा गंमत केली तुमची, राग आला लगेच तुम्हाला. गंमत होती? मला घाबरलो मी. मला वाटलं मला पाणी असं पोशांग बोलायला क्लासला घालतेस वाटतं. आहे नाना तो पण नाना, यातला गमतीचा भाग सोडला तर मला आत्ता या क्षणाला एका माणसाच्या मनापासून आभार मानायचे वाटतं. माझे काय किती आभार मानशी. आज की तुमचं स्वतःचं कौतुक. अहो, मला आभार मानावेसे वाटतायत आपल्या विश्वनाथ मामाचे. त्यानं आता नवीन काही तीर मारला. हो नाना, त्यानं त्या दिवशी लग्नात चॅलेंज दिलं. मग जबाबदारीची जाणीव करून दिली. तेव्हा कुठं मी हा बिझनेस मनावर घेतला आणि आपण एवढा बिझनेस वाढवायला लागलो की. हे बरोबर आहे. तर त्यानं दिलेल्या चॅलेंज मुळे आपण ही गाडी घेतली, आपला बिझनेस हळूहळू वाढायला लागला. ह्या विश्वनाथ मामा. रंगराव राघव, काय बेत? अहो मामा, गाडी घेतली नवीन. कशी आहे? आणि दुधाचे कॅन पण नवीन आहेत बरं काय. आता बघा, गावागावात आपले प्रोडक्ट जातील, आपला बिझनेस वाढतोय. अहो, आणि तुम्हाला तर 100 वर्ष आयुष्य. आत्ताच मी नानांबरोबर तुमच्याविषयी बोलत होतो. विश्वनाथ मामानं जर त्या दिवशी मला लग्नात जबाबदारीची जाणीव करू दिली नसती तर आता या घडीला मी ही प्रगती करू शकलो नसतो. अहो, आणि आपली ती दूध डेअरीची जागा जी आतापर्यंत भाड्यावर होती, हा, बर मग? अहो आता विकत घेतोय ती आपण. ती पण आपल्या मालकीची होणार. आता बघा कसा बिझनेस वाढेल आपला. वाह, भारीच चालले की. आता तरी अंबिका बरोबर लग्न करण्याची माझी पात्रता आहे ना?
काहीही झालं तरी या दोन्ही पत्रिका कधीही जुळणार नाहीत. कुणी काहीही केलं तरी हे लग्न टिकणार नाही. आयुष्याचा खेळ होईल. मामा कसला विचार करायलाय? हो मामा, काय झालं? काय नाही ते ए रग्या, अरे त्याला तिथंच काय उभा केलाय? आधी तुझ्या विश्वनाथ मामाला आपल्या नव्या कोऱ्या हत्तीमधनं फिरवून आण. मामे सासरा आहे तुझा या, या, तो. या, मामा. अहो, या, कशाला? अहो. शेखर, ऐ शेखर, हेल्मेट, ऐ हेल्मेट. आशू, तू? मला वाटलं काय अंबिका आलीये? तू कसं काय इकडे? काही काम होतं का? मला तुम्हाला एक सरप्राईज द्यायचंय. सरप्राईज? सानी 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 सारे गरे सानी सा निध 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 नि सानी द पद मनी. आशू, खूप छान सरप्राईज दिलायस तू. पण हे रोपटं ते तुम्हाला परत द्यायला आणलंय. हरकत नाही. आज जरी मला तू हे रोपटं परत द्यायला आली असलीस ना, तरी एक दिवस तू स्वतः या घराचं माप ओलांडून या घरात येशील. अंबिका, अगं दे की रोपट. माया, हे तुझ्या मोबाईल मध्ये शूट करते, बोलता येते पटकन. व्हॉट नॉनसेन्स ना, काही काय करायला सांगताय? अगं म्हणजे त्याचा काय फायदा आहे आपल्याला? अगं तू तुझी अक्कल नको पाजवू नको तेव्हा. तुला जे सांगितलं ते करत जा. हे बघ, अंबिका आणि शेखर भेटत होते, बोलत होते, हे आपल्याकडे प्रूफ आहे आणि हे आपल्याला पुराव्यानिशी सिद्ध करता येईल. तू तो शूट कर. हो, ग्रेट आयडिया, करते. या
आत बसून बोलूयात? नाही ते काम काम आहे जरा. अशू चल, वय. अंबिका, का ग? हं? काय झालंय? आल्या पावली निघाली. थांब ना. मी शालिनी कीर्तिकर, शेखर कीर्तिकरची आई. आम्ही आमच्या शेखरसाठी अंबिकाला मागणी घालायला आलं. आमचं काय डोसकं फिरलेलं नाही हा? तुमची हिंमत कशी झाली आमच्या घरात पाय ठेवायची हा? पहिलं बाहेर निघायचं, बाहेर निघायचं. अगं कसला विचार करतेस तू? अगं नको काळजी करू, आम्ही तुला काही नाही बोलणार. उलट तू आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. हो ना मा? हो. नाही नको, ते म्या जातो. अगं थोड्या मोठ्यांच्या शब्दांचा आदर केला जातो असे संस्कार आहेत ना तुमच्या घरचे. माझा माझ्या शब्दांचा अपमान करणार आहेत का? माझं काय? मला लय काम आहेत, मी येतो. आम्ही आहोत ना. हं? अगं आम्ही कुणी परके होत का? कमॉन अंबिका, ये आत ये. चल ये. अगं ये.